नमस्कार. देव माझ्यावरती स्वागत आहे. आज आपल्याबरोबर श्री उद्धव जोशी आहेत. पेशाने ॲडव्होकेट आहेत आणि त्यांच्या गुरूंबद्दल आज त्यांच्याकडनं आपण जाणून घेऊया. नमस्कार. नमस्कार. परमपूज्य सद्गुरू श्री रामचंद्र जोशी महाराज हे माझे गुरु आहेत आणि माझे वडीलही आहेत. ते नाथ संप्रदायाचे 16वे आसनाधिकारी होते. परमहंस परिव्राजकाचार्य सद्गुरू भगवान श्री श्रीधर स्वामी महाराज यांचे ते साक्षात्कारी अनुग्रही शिष्य होते. आदिनाथापासून जी मुख्य मालिका नाथ संप्रदायाची चालत आलेली आहे त्याच्यातले हे 16वे आसनाधिकारी होते. रामचंद्र जोशी महाराज यांचा जन्म हा रामनवमी दिवशी झालेला आहे आणि सुपणे या गावी पंडित भास्कर दत्तात्रय जोशी आणि इंदिराबाई जोशी या दाम्पत्याच्या पोटी त्यांचा जन्म झाला. त्यांचं शिक्षण विज्ञान शाखेत झालं. ते नोकरी करत असताना त्यांना श्रीधर स्वामीजींनी टेलिग्राम करून बोलवलं. सन 1972 साली श्रीधर स्वामी ज्यावेळी एकांतवासात होते त्यांच्या आयुष्याचा हा शेवटचा कालावधी होता. 1973 साली श्रीधर स्वामीजींनी महानिर्वाण झाल्यानंतर त्यांची समाधी वरधळी येथे घेतलेली होती आणि त्यापूर्वी काही महिनेच महाराजांना त्या ठिकाणी बोलावून घेतलं आणि त्या ठिकाणी त्यांना अनुग्रह दिला. त्यावेळी त्यांना जवळपास 3.5 तास समाधी अवस्थेमध्ये ठेवलेलं होतं आणि नंतर त्यांना सांगितलं की योग्य वेळ आल्यानंतर तुझ्याकडे येईन. त्यानंतर ते शिक्षकी पेशात असल्यामुळे विद्यार्थ्यांना शिकवत असताना गणित शिकवायचा विषय होता. त्यावेळेला अध्यात्म शिकवलं जायचं. फळ्यावरती गणित सोडवायची वेळ यायची त्यावेळेला श्लोक लिहिले जायचे. सहज बसलेले असताना समाधी अवस्था सहज समाधी त्यांची लागायची. अशा पद्धतीने त्यांना घटना घडायला लागल्यानंतर त्यांना जाणवलं की आता आपल्याला जास्त काळ या नोकरीमध्ये राहता येणार नाही आहे. मग त्यावेळी ते सुपणे या गावी मूळ गावी त्यांच्या तिथं आले आणि 2 वर्ष त्या ठिकाणी राहिले आणि 2 वर्ष राहिल्यानंतर त्यांना वाटलं की आता आणखी किती वेळ आपण थांबावं या ठिकाणी. एक हायली क्वालिफाईड व्यक्ती असल्यामुळं त्यांना असं वाटलं की आता आपण परत जाऊन नोकरी करावी. म्हणून आम्हा सर्व मुलांना आणि मंडळींना त्यांच्या म्हणजे आमच्या मातोश्रींना घेऊन वसंतगड या ठिकाणी आले आणि वसंतगड या स्टॉपवर ते आल्यानंतर तिथं त्या गावातील एक व्यक्ती आलेली होती. रामचंद्र कदम त्या व्यक्तीचं नाव. त्यांनी महाराजांना बघितल्यानंतर त्यांना जाणवलं की यांची तब्येत बहुतेक बरी नसावी, त्यांची मानसिक स्थिती व्यवस्थित नसावी. तर त्यांनी विचारल्यानंतर आमच्या मातोश्रींनीच सांगितलं त्यांना की आजकाल त्यांची तब्येत व्यवस्थित नसते. तर ते म्हणाले की तुम्ही आता आमच्या घरी या. आम्ही नवीन घर बांधलेलं आहे, तिथं अजून वास्तुशांतीसुद्धा झालेली नाही आहे. तर तुम्ही आमच्या घरी येऊन राहा. तिथे जेवढा काळ तुम्हाला राहायचं आहे तेवढं राहा आणि तब्येत बरी झाल्यानंतर तुम्ही जाऊ शकता असा त्यांनी आग्रह केल्यानंतर त्या ठिकाणी वसंतगडला आम्ही सर्वजण आलो आणि ब्राह्मण असल्यामुळं गावामध्ये पौराहित्य त्यांनी सुरू केलं. पूजेमध्ये एक पोफळाचा नारळ त्यांनी ठेवलेला होता आणि एक दिवशी त्या नारळामधून पाणी वाहायला लागलं. तर आपल्याला माहिती आहे की नारळातलं पाणी किती जास्तीत जास्त असू शकतं. एक तांब्यावर, 1.5 तांब्या, 2 तांबे पाणी असू शकतं अति मोठा म्हटलं तरी. परंतु त्या नारळामधून सतत 6 दिवस पाणी वाहत होतं आणि हा काय चमत्कार घडला हे बघण्यासाठी त्या भागातले सगळे लोक त्या ठिकाणी यायचे. बरं, महाराजांना सुद्धा याबद्दल काही सांगता येत नव्हतं की काय निश्चित घडतंय, त्यांनाही कल्पना नव्हती. परंतु 5 मे 1978 रोजी महाराजांना आद्यशक्तीचा संचार आला आणि संचारामध्ये त्यांनी सांगितलं की आज या ठिकाणी आद्यशक्तीचा उदय झालेला आहे आणि नाथ संप्रदायाचं 16वं पीठ या ठिकाणी उदयाला आलेलं आहे. त्यानंतर श्रीधर स्वामीजींचा संचार आला आणि श्रीधर स्वामीजींनी या भूमीमध्ये येण्याचं प्रयोजन काय याविषयी त्यांनी सांगितलं.
की वसंतगड हे जे क्षेत्र आहे हे 2 अर्धचंद्राच्या खाईत वसलेलं क्षेत्र आहे आणि अशा भूमीचा उद्धार होण्यासाठी या ठिकाणी शिवाची अर्चना होणं गरजेचं आहे आणि यासाठी हे नाथ संप्रदायाचं 16वी पिढी या ठिकाणी उदयाला आलेलं आहे. आणि त्यावेळी ही संपूर्ण गुरुमालिका श्रीधर स्वामीजींनी सांगितली. मुख्य जे आदिनाथ आहेत, जे सर्वांचे गुरु, त्यांच्यापासून ही मालिका पुढे आलेली आहे. मत्स्येंद्रनाथ त्यांचे शिष्य, ज्यांनी मत्स्यगर्भात असताना शिवपार्वतीचा गुह्य संदेश जो होता तो ऐकलेला होता आणि त्यांच्यामुळे हे ज्ञान पृथ्वीवरती आलेलं आहे. त्यानंतर मत्स्येंद्रनाथांनी गोरक्षनाथांना अनुग्रह दिला, गोरक्षनाथांनी गहिनीनाथांना दिला, गहिनीनाथांनी संत निवृत्तीनाथांना दिला, संत निवृत्तीनाथांचे शिष्य संत ज्ञानेश्वर महाराज, त्यांचे शिष्य सोपानदेव, त्यांचे शिष्य हठयोगिक चांगदेव, त्यांचे विसोबा खेचर, त्यांचे संत नामदेव, त्यांचे ब्रह्मीभूत ब्रह्मचैतन्य महाराज, त्यांचे राघव चैतन्य, केशव चैतन्य असे 2 शिष्य होते. केशव चैतन्यांना बाबाजी महाराज सुद्धा असं संबोधतात. आणि बाबाजी महाराजांचे शिष्य जे संत तुकाराम महाराज, हे सदेह वैकुंठाला गेल्यामुळं ही मालिका या ठिकाणी स्तब्ध झाली. इकडं राघव चैतन्य जे होते त्यांचे शिष्य आबासू महाराज तंजावरकर, ज्यांना बाळकृष्ण स्वामी असं सुद्धा म्हणतात, त्यांचे शिष्य श्रीधर स्वामी महाराज. आता बऱ्याचशा भक्तांना माहिती आहे की श्रीधर स्वामी हे रामदास स्वामींचे शिष्य आहेत. रामदास स्वामींचा अनुग्रह श्रीधर स्वामीजींनी फोटोमधून घेतलेला होता आणि त्यांच्या जी काय त्यांनी श्रीराम जयराम जय जयराम याची दीक्षा स्वतः रामदास स्वामी देत आहेत असा भाव आणून घेतल्यानंतर हे अनुष्ठान त्यांनी सज्जनगडावरती सुरू केलं आणि घनघोर तपश्चर्या केली. समर्थांना प्रत्यक्ष समाधीमधून सदेह जागृत करून त्यांनी दर्शन घेतलेलं आहे आणि समर्थांच्या आदेशावरून त्यांनी सांगितलं की तू आता दक्षिणमध्ये जा. दक्षिण दिशेला ते चालायला लागले आणि त्यानंतर ते वरदहळ्ळी, वरदपुरम ज्याला म्हणतात, त्या ठिकाणी ते गेले आणि त्या ठिकाणी गेल्यानंतर तिथं त्यांची तपोभूमी सुरू झाली आणि श्रीधर स्वामींची आज त्या ठिकाणी समाधी आहे आणि मोठं संस्थान त्या ठिकाणी आता बनलेलं आहे. त्यांचे शिष्य जे आहे ते रामचंद्र जोशी महाराज, अशी ही मूळ गुरुपरंपरा आहे. आणि ज्यावेळी ह्या आद्यशक्तीचा उदय झाला, लोकांना बऱ्याच वेळा वाटतं की संचार येणं म्हणजे अंगात येणं. तर महाराजांच्या बाबतीत अगदी वेगळ्या पद्धतीने हे घडत होतं. हा संचार म्हणजे देहावरती संचार होता. त्यावेळी महाराज मृगाजीन घालून आसनावरती बसायचे आणि बसल्यानंतर ठराविक वेळ दिलेली होती. शनिवारी 12:57, अमावस्येला 11:42, पौर्णिमेला 10:21. या वेळेला बरोबर वारी संचार यायचा आणि त्यावेळी संपूर्ण शरीराचा जो कंट्रोल आहे तो सुप्रीम अथॉरिटीने घेतलेला असायचा. आणि अशा वेळी जे काय पुढं प्रश्न ठेवलेले असायचे भक्तांचे, अगदी तारीख वार वेळेनुसार सांगितलं जायचं की या दिवशी या ठिकाणी तुला पुत्ररत्नाचा, कन्यारत्नाचा लाभ होईल. त्या मुलीच्या पाठीवर काय खूण असेल, कोणाच्या जमिनीचा निकाल असेल तर कोणत्या कोर्टामध्ये कोणत्या दिवशी त्याच्यासारखा त्याच्या विरुद्ध लागेल, हेही सांगितलं जायचं. असे असंख्य भक्तांचे कार्य त्या ठिकाणी वसंतगडला झालेले आहेत. आणि त्याच्यानंतर 2006 साली महाराजांचं महानिर्वाण झालं, 13 जुलै 2006. आणि त्यानंतर महाराजांचं महानिर्वाण झाल्यानंतर महाराजांच्या नावानं परमपूज्य सद्गुरू श्री रामचंद्र जोशी महाराज ट्रस्ट, असा ट्रस्ट सर्व भक्तांनी शिष्यांनी मिळून आम्ही फॉर्म केला आणि महाराजांचं हे जे कार्य हे पुढं चालू आहे. वर्षभरामध्ये आपल्या इथं मोठे 6 उत्सव असतात. दादा, तुम्हाला एक थोडंसं थांबवतो. आता वसंतगड कुठे आलं, जागा सांगाल का जरा? हां, वसंतगड हे कराड तालुक्यामध्ये, सातारा जिल्ह्यामध्ये कराड पाटण रोड या ठिकाणी वसंतगड हे क्षेत्र आहे. हे ऐतिहासिक गड आहे, परंतु गडाच्या पायथ्याला हे गाव आहे आणि या गावापासून साधारणतः 1 किलोमीटर म्हणजे बस स्टॉपच्या अगदी 50 पावलावरती आपला आश्रम त्या ठिकाणी आहे. तर हे महाराजांचं जे कार्य आहे हे वर्षभरामध्ये 6 उत्सव असतात आपले. हे 6 उत्सव म्हणजे पहिला उत्सव जो महाराजांनी सुरू केला तो मार्गशीर्ष पौर्णिमा, ज्याला दत्त जयंती आपण म्हणतो, त्या दिवशी श्रीधर स्वामीजींचा सुद्धा जन्मोत्सव आहे.
आणि श्रीधर स्वामींचा जन्म आणि दत्त जन्म हा एकाच वेळी असल्यामुळं हा पहिला उत्सव जो आहे तो दत्त जयंती आहे. हा दत्त जयंतीचा उत्सव सुद्धा फार अनोखा वसंतगडला साजरा होतो. पहिल्या दिवशी म्हणजे आदल्या दिवशी पालख्या येतात. महाराजांनी एक दत्ताची मूर्ती मारुती भगवान साळुंखे म्हणून पारे या गावचे आहेत आणि ते कोइंबतूरला असतात. आता त्यांचं महानिर्वाण झालं आणि त्यांच्यानंतर त्यांचा मुलगा आता पालखी घेऊन येतो या ठिकाणी वसंतगडला. हे जे उत्सव मूर्ती आहे ही त्यांना महाराजांनी शक्ती सामर्थ्यातून काढून दिलेली मूर्ती आहे. ती मूर्ती पालखीमधून वसंतगडला येते आणि वसंतगडची आपली अधिष्ठानची पालखी जी आहे अशा 2 पालख्यांच्या भेटी होतात त्या दिवशी आणि उत्सवाला सुरुवात होते. त्या दिवशी रात्री प्रवचन कीर्तन असे कार्यक्रम असतात. दुसऱ्या दिवशी दत्तजयंतीचा उत्सव असतो. यावेळेला पादुकांची अग्रपूजा असते, समाधीला अभिषेक असतो. दत्तमूर्ती आपल्याकडे आहे त्या दत्तमूर्तीला मोठा अभिषेक त्या ठिकाणी होत असतो. यावेळेला दिवसभरामध्ये संपूर्ण कार्यक्रम असतात. वसंतगडला जे विठ्ठल गणोजी माने हायस्कूल आहे त्याचे जे पहिले 3 विद्यार्थी येतात, पहिल्या 3 विद्यार्थ्यांना आपण आपल्या ट्रस्टतर्फे बक्षीस देत असतो. आणि महाराजांनी वसंतगडला आल्यानंतर 1980 सालापासून हे बक्षीस सुरू केलेलं होतं. ती परंपरा आपण पुढं चालवलेली आहे. त्याच्यानंतर आता आम्ही विद्यार्थ्यांना ट्रस्टच्या तर्फे आदर्श विद्यार्थी हा पुरस्कार देतो. आपले जे शिष्य मंडळ आहेत त्यांची काही गुणी मुलं आहेत त्यांना आपण आदर्श विद्यार्थी पुरस्कार देत असतो. आणि आदर्श सेवा पुरस्कार असं सुद्धा आम्ही सुरू केलेलं आहे की समाजामध्ये जे आध्यात्मिक क्षेत्रामध्ये विशेष कार्य करतात, जे सामाजिक क्षेत्रात काही विशेष कार्य करतात आणि जे शैक्षणिक क्षेत्रामध्ये विशेष कार्य करतात अशा गुणी लोकांना आपण त्या ठिकाणी आदर्श सेवा पुरस्कार देऊन त्यांचा गौरव करतो. तर हाही उपक्रम या ट्रस्टच्या तर्फे चालवला जातो. या वर्षभर या ट्रस्टमार्फत आपण वसंतगड या ठिकाणी अन्नदान करत असतो. उत्सवामध्ये पण मोठ्या प्रमाणात अन्नदान होतं. दत्त जयंतीचा तिसरा जो दिवस आहे त्या दिवशी जे मानकरी आहेत, पालखीचे मानकरी आहेत, ध्वजाचे मानकरी, अब्दागिरीचे मानकरी, चौरीचे मानकरी, ह्या सर्व मानकऱ्यांना किंवा ज्यांना ज्यांना स्थाणुस्वरूप दिलेले आहेत त्या सर्वांना त्या ठिकाणी मान देण्यात येतो आणि त्यानंतर महाप्रसाद करून उत्सवाची सांगता होते. या दत्त जयंतीच्या उत्सवाचं आणखी एक वैशिष्ट्य असं की आपण दत्त जयंतीच्या आधी 15 दिवस आजूबाजूच्या 11 गावांमध्ये भिक्षा मागत असतो. आपले सर्व शिष्यमंडळी त्या ठिकाणी जाऊन गावोगावी भिक्षा मागतात आणि जे काही भिक्षान्न मिळतं ते भिक्षान्न आपण वर्षभर महाप्रसादामधून वापरत असतो. तर महाराजांनी त्यावेळी सांगितलेलं आहे की जो माझी भिक्षा मागेल त्याला जीवनामध्ये त्याच्या स्वतःसाठी भिक्षा मागायची वेळ येणार नाही, हे अभिवचन त्यांनी दिलेलं आहे आणि हे अनेक लोकांच्या बाबतीत सत्य ठरलेलं आहे. इतर क्षेत्रीच्या ज्या भिक्षा आहेत त्याहीपेक्षा आपल्या ह्या वसंतगडची जी भिक्षा आहे त्याचं थोडंसं महात्म्य वेगळं आहे. इतर ठिकाणी जी भिक्षा मागतो हे आपण स्वतःसाठी मागत असतो आणि वसंतगडची ही जी भिक्षा आहे ही ईश्वरासाठी मागितली जाते, हे सद्गुरूंसाठी मागितली जाते. त्यामुळे याचा पुण्यार्थ खूप मोठा आहे. आणि नाथाची दीक्षा मागितली पाहिजे भिक्षा रक्षण्या उभय पक्षा सर्व काळ असं सांगितलेलं आहे. म्हणजे जो भिक्षा स्वीकारतो आणि जो भिक्षा वाढतो या दोघांचाही उद्धार या भिक्षेमधून होतो असं महाराजांनी सांगितलेलं आहे. त्यामुळे ही भिक्षा जे जे शिष्यमंडळी मागतात त्यांना कधीही त्यांच्या जीवनामध्ये भिक्षा मागण्याची वेळ येत नाही. यानंतरचा जो उत्सव आहे तो माघ वद्य दशमीला सुरू होतो, म्हणजे दास नवमीच्या दुसऱ्या दिवशी. हा उत्सव जो आहे हा नाथ संप्रदायाचा होम हवन महोत्सव असतो. या उत्सवामध्ये महाराजांनी जे शाबरी मंत्र दिलेले आहेत या शाबरी मंत्रांचं हवन केलं जातं. प्रत्येक मंत्रांच्या आहुती ह्या ठरलेल्या आहेत आणि तेवढ्या आहुती आपण त्या यज्ञामध्ये समर्पित करत असतो, अर्पित करत असतो. आणि या यज्ञामधून जी विभूती तयार होते ती आपण वर्षभर सर्व भक्तांना देत असतो. या विभूतीचं महात्म्य पण फार मोठं आहे. या विभूतीचं असंख्य अगदी असाध्य व्याधी सुद्धा दूर झालेले आहेत लोकांच्या, अनेक भक्तांची कार्य झालेली आहेत. यानंतरचा जो उत्सव आहे तो रामनवमी. रामनवमी दिवशी महाराजांचा जन्म झालेला आहे. रामदास स्वामींचा जन्म, रामचंद्र जोशी महाराजांचा जन्म आणि रामजन्म हे काही मिनिटांच्या अंतराचे जन्म आहेत. सन 1945 साली महाराजांचा जन्म झाला
आणि जन्माच्या आधी सुद्धा अशी घटना घडली होती, त्यावेळी भूकंप झाला होता आणि आमचा सुपण्याला 2 मजली वाडा होता पांढरीच्या मध्ये. तो वाडा संपूर्ण जमीनदोस्त झाला आणि माझी आजी त्या ढिगाऱ्याखाली गाडली गेलेली होती. अरे बापरे. आणि 2 दिवस ते उकरून काढत होते की आजी सापडावी म्हणून, परंतु तिला साधं खर्चटलं सुद्धा नव्हतं त्याच्यामध्ये. अच्छा. इतकं त्याचं म्हणजे वैशिष्ट्य आहे की महाराजांनी जन्माला यायच्या आधी सुद्धा अशा लीला दाखवलेल्या आहेत. जन्माला आल्यानंतर अनेक लीला त्यांच्या बाबतीत घडत गेल्या. अगदी ते लहान असताना शाळेमध्ये सगळे विद्यार्थी मिळून त्यांची गुरु म्हणून त्यांची पूजा लहानपणीच करत होते. त्यांना गुरुदक्षिणा म्हणून सगळे काही पै त्यावेळी जमवत असतील विद्यार्थी, आणि ते त्यांना गुरुदक्षिणा नारळ आणून हार त्यावेळेस सुद्धा घालायचे इतक्या लहानपणी. आणि दिसायला अतिशय ते गोंडस होते, घारे डोळे, निळे घारे डोळे होते त्यांचे, गोरेपान देखणे होते. तर असं हे त्यांचं दैदिप्यमान रूप होतं. त्यानंतर जो उत्सव येतो तो गुरुपौर्णिमा, ज्याला व्यास पौर्णिमा असं आपण म्हणतो. यावेळी हा एक उत्सव हा प्रत्येक शिष्यांच्या बाबतीत अतिशय महत्त्वाचा उत्सव आहे. तो प्रतिवर्षी वसंतगड या क्षेत्री आपण संपन्न करत असतो. यानंतर जो उत्सव येतो तो शारदीय नवरात्र. हे 9 दिवसांचं नवरात्र आणि दसऱ्या दिवशी सीमोल्लंघन असा ही प्रथा महाराजांनी सुरू केली. तर या उत्सवामध्ये सुद्धा पहिला जो दिवस आहे तो पहिला निरंकार उपास आपण करत असतो. सुरुवातीच्या काळामध्ये जे काही शिष्यमंडळी होती त्यांना विचारलं की तुम्हाला उपास सोडण्यासाठी काय असायला पाहिजे. कोण म्हटलं पुरणपोळी हवी, कोण म्हटलं आम्हाला हे काही जमणार नाहीये, कोण म्हटलं ड्रायफ्रुट्स घ्यावेत. काही गरीब शिष्यमंडळी सुद्धा होते, तर ते म्हटले आम्हाला काही हे सगळं काही जमणार नाही. तर महाराजांनी त्यांना सांगितलं अगदी सोप्या पद्धतीने की ज्वारीची भाकरी, तेल चटणी आणि कांदा याचा नैवेद्य दाखवून तो नैवेद्य सगळ्यांनी उपास सोडण्यासाठी घ्यायचा. लोकांना वाटलं की हे काय विचित्र प्रकार आहे की हा कसला नैवेद्य, उपास कधी कोण भाकरीवरती सोडतं का. परंतु महाराजांना का आणि कशासाठी कधी हा प्रश्न विचारायचे नाही, हा त्यांचा नियम होता. जे सांगेल तेवढंच करणे. महाराजांचे महानिर्वाण झाल्यानंतर त्यांचे प्रत्येक शब्द जे होते माझ्या कानामध्ये अगदी गुणगुण करत होती. एक प्रत्येक गोष्ट असं का त्यांनी विचारलं असेल. आणि त्यावेळी ह्या हे जे उपवास सोडण्याचा प्रकार आहे याच्याबद्दल ज्यावेळी विचार मी केला, जाणवलं की ज्वारीची भाकरी ही पचायला फार हलकी असते. उपवास झाल्यानंतर काय होतं, आपल्या शरीराला सगळे इंद्रिय आपली शांत असतात. त्यावेळेला तुम्ही जर त्याला जड अन्न खायला घातलं तर त्याला एकदम लोड येतो त्याच्यावरती आणि त्रास होऊ शकतो. त्यामुळे अगदी पचायला हलकी असली पाहिजे. उत्सवामुळे काय होतं, तुमच्या शरीरातली शुगर लेवल कमी होत असते. ज्वारीमध्ये शुगर लेवल चांगली असते, त्यामुळं शुगरचे पण त्याच्यामध्ये पुरवठा होतो. तेल जे असतं ते तेल आपल्याला इंधनाचं किंवा वंगणाचं काम करत असतं. इंद्रिय बंद असली की त्याला जसे आपण मशीनला ऑइल लावतो तशा पद्धतीने ते तेलाचं लुब्रिकेशनचं काम करतं. चटणी जी आहे ती चटणीमध्ये व्हिटॅमिन सी जास्त असतं, कारण उपासानं थकवा खूप येतो. तर त्या चटणी जर तुम्ही तेल चटणी घेतली तर तुम्हाला जास्त जेवणही जातं आणि रुचकर लागतं ते. आणि त्याच्याबरोबर कांदा घ्यायला सांगितलं तर कांद्यामुळे शरीर तुमचं थंड होतं. असं शास्त्रीय पद्धतीनं त्यांनी अगदी ते दिलेलं होतं. हा पहिला दिवस झाला. त्याच्या अष्टमीला आपल्याकडे हर जागर म्हणून असतो. ज्या वेळेला आपण महालिंग तयार करतो कणकीच्या पिठाचं दुधामध्ये मिसळून कुर्माच्या आकाराच्या नागवेलीच्या लढींवरती आपण ते ठेवतो आणि सर्व शिष्यमंडळी जे आहेत ते बाजूला बसून त्याच्यावरती अभिषेक असतो. आणि प्रत्यक्ष आद्यशक्ती शिवतत्व हे जे आहे तो अभिषेक स्वीकारण्यासाठी त्या ठिकाणी उपस्थित असतं. रात्री 12-12:30 पर्यंत हा कार्यक्रम चालतो. आणि दसऱ्या दिवशी सीमोल्लंघन असतं. तर सीमोल्लंघन त्यावेळी प्रत्येक गावागावांमध्ये भांडणं होती. तर महाराजांनी विचार केला की ह्या लोकांना एकत्र कसं आणता येईल, आपल्याला प्रेमाचे संबंध कसे तयार होतील यांचे. तर त्यासाठी त्यांनी हा दसऱ्याच्या सीमोल्लंघनाचा प्रघात सुरू केला. आपली महाराजांची पालखी घेऊन दुसऱ्या गावांमध्ये जायचं आणि त्या गावाच्या वेशीवरती त्या गावातले श्रेष्ठी लोक येणार, तिथं भेटीचा कार्यक्रम व्हायचा. दोन्ही बाजूला जिरे साखर खायला दिली जायची. त्यानंतर आपट्याच्या म्हणजे सोन्याच्या झाडाची पूजा केली जायची आणि सोनं लुटण्याचा कार्यक्रम त्या ठिकाणी व्हायचा. त्यानंतर आपण त्या गावामध्ये जाऊन तिथं प्रवचन सेवा वगैरे व्हायची, महाप्रसाद व्हायचा आणि सगळ्यांना प्रेम वाटून
परत यायचं आणि आल्यानंतर बलिपूजा करायची. अशा पद्धतीचा हा जो नवरात्रीचा उत्सव आहे हा संपन्न होतो. आणि या नवरात्रीच्या उत्सवामध्ये प्रत्येक शिष्य त्या ठिकाणी तेल, फुलं किंवा हार जे आहेत त्यांना ते त्या ठिकाणी अर्पण करायचा हा एक प्रघात आहे. तर असे हे वर्षभरामध्ये उत्सव या ठिकाणी घडत असतात. आता महाराजांच्या महानिर्वाणानंतर महाराजांची पुण्यतिथी आषाढ वद्य द्वितीया या दिवशी असते. म्हणजे गुरुपौर्णिमेच्या अगदी दुसऱ्या किंवा तिसऱ्या दिवशी येते. आणि श्रीधर स्वामींची पुण्यतिथी असे उत्सव या वसंतगड क्षेत्री चालू आहेत. हे महाराजांचं कार्य जे आहे हे क्षेत्रोक्षेत्री चालू आहे. पुण्यामध्ये माझं स्वतःचं वास्तव्य असल्यामुळं आणि सद्गुरूंना हे कार्य करून घ्यायचं असल्यामुळं हे संपूर्ण तत्त्व जे आहे हे त्यांनी पूर्ण कृपाशीर्वादित केल्यामुळं हे कार्य त्यांचं जे पूर्वी चालू होतं त्या पद्धतीने या ठिकाणी चालू आहे. जरी महाराज आज देहान नसतील तरीसुद्धा त्यांच्या अनुभूती या नवीन सगळ्या शिष्यांना येत आहेत आणि ते सुद्धा त्यांच्या त्रिविध तापातून मुक्त होत आहेत. असे अनेक भक्त या ठिकाणी येतात, वसंतगडला येतात आणि हे कार्य अविरत चालू आहे. अगदी अलीकडच्या काळामध्ये सुद्धा हे सगळं बघितल्यानंतर मला सुद्धा हृदय अगदी माझं हेलावलं की लोकांना एवढे प्रॉब्लेम्स असू शकतात का आणि कसे असू शकतात. काही लोकांना आदिदैविक प्रॉब्लेम आहेत, काही लोकांना आदिभौतिक आहेत, काही लोकांना आध्यात्मिक प्रकारचे आहेत. असे त्रिविध प्रकारचे ताप लोकांना आहेत. हे बघितल्यानंतर महाराजांना मी विनंती केली की हे लोक जर ह्या तापामध्येच असतील तर परमार्थ कधी करणार आहेत. तर परमार्थ त्यांच्याकडून घडला पाहिजे, प्रत्येकाचा उद्धार घडला पाहिजे आणि प्रत्येकाचा उद्धार याच जन्मी याच डोळा त्याला मिळाला पाहिजे. यासाठी काय करता येईल. तर महाराजांनी यावेळी सूचित केलं की तुम्ही 1 कोटी श्रीसूक्ताच्या आवर्तनांचा संकल्प करा आणि तो पूर्ण करा. ज्यावेळी हा 1 कोटीचा संकल्प पूर्ण होईल त्यावेळी ही पृथ्वी जी आहे ही पूर्णपणे ज्या निगेटिव्ह एनर्जीचा घाला या ठिकाणी होतो, वेगवेगळे व्याधी या ठिकाणी येत आहेत, कोरोनासारखे आपत्ती येत आहेत, हे आपत्ती त्यावेळी थांबतील आणि या पृथ्वीला ग्रिड्स तयार होतील आणि सर्व लोक किंवा हे जैविक आणि अजैविक दोन्ही घटक जे आहेत हे खऱ्या अर्थानं सुखसमृद्धीला जातील, आनंदी होतील असं त्यांनी त्यावेळी सांगितलं. मग हे श्रीसूक्ताचं व्रतसुद्धा सर्व शिष्यांना सांगितलेलं आहे आणि बरेचसे भक्त याच्यामध्ये ॲड होत आहेत आणि आमचा असा संकल्प आहे की पुढच्या येणाऱ्या दत्तजयंतीपर्यंत हे 1 कोटी आवर्तन महाराजांनी पूर्ण करून घ्यावीत अशा पद्धतीनं. म्हणजे एवढे झाले सुद्धा बऱ्यापैकी झालेले आहेत, पण अजून खूप मोठा टप्पा गाठायचा आहे आणि याच्यामध्ये आम्ही क्षेत्रोक्षेत्री आता सामूहिक श्रीसूक्त पठणाचं आम्ही सुरू केलेलं आहे की ज्याच्यामुळं आवर्तनांची संख्या वाढेल आणि जास्तीत जास्त भक्त ह्याच्यामध्ये येतील. आणि ज्यावेळी हे 1 कोटी आवर्तनं पूर्ण होतील त्यावेळी याचा एक महायज्ञ आपण वसंतगडला करणार आहोत, पूर्णाहुती करणार आहोत आणि त्या पूर्णाहुतीला ज्या ज्या भक्तांनी याच्यामध्ये योगदान दिलेलं आहे श्रीसूक्त म्हणण्याचं त्या सगळ्यांना त्या ठिकाणी बोलावून घेऊन सगळ्यांच्या हस्ते याची पूर्णाहुती त्या ठिकाणी करणार आहोत. एक रिक्वेस्ट आहे की जर कोणाला जोडायचं असेल श्रीसूक्ताचं जे तुम्ही संकल्प आहे केलेला त्याच्यासाठी कसं होऊ शकेल. यासाठी आम्ही ग्रुप फॉर्म केलेला आहे आणि आपले शिष्यमंडळी त्यांचे फोन नंबरसुद्धा दिलेले आहेत. त्यांना कॉन्टॅक्ट केले की आपण त्या ग्रुपमध्ये त्यांना ॲड केलं जातं त्याच्यामध्ये आणि ते लोक ॲड झाल्यानंतर रोजचे 21 आवर्तनं त्यांनी करावी. म्हणजे 16 आवर्तनं श्रीसूक्ताची करावी असं सांगितलं होतं कारण श्रीसूक्ताच्या प्रत्येक ओवीमध्ये त्याच्या ऋचामध्ये 16 अक्षर आहेत. त्यामुळं श्रीसूक्त 16 वेळा पठण करावं असं म्हटलं जातं. परंतु आम्ही 21 हे ठेवलं. 21 हा शुभ अंक असल्यामुळे आम्ही 21 ठेवलेलं की 21 करावीत. ज्यांना 21 शक्य नाही त्यांनी 16 करावीत. अगदीच ज्याला शक्य नाही एवढं तर त्यांनी 11 केली तरी चालतील आणि त्यांची आवर्तने रोजच्या रोज फक्त काउंट करायची. आठवड्यातून 1 वेळ त्यांचं अपडेट ग्रुपमध्ये केलं जातं ॲड. अशा पद्धतीनं त्याचे काउंटिंग सध्या मेकॅनिझम चालू आहे आणि ज्यांना ज्यांना हे करायचं आहे त्यांनी आमच्या शिष्यमंडळींचे नंबर आम्ही या ठिकाणी देतो त्यांना कॉन्टॅक्ट करावा आणि काही लिंक पण आहेत आपल्या. त्या लिंक जरी ॲक्सेप्ट केल्या तरी ऑटोमॅटिकली त्या ग्रुपमध्ये ॲड होता येईल. अशा पद्धतीनं हे संकल्प आहे आणि जास्तीत जास्त याला जरुरी नाही की महाराजांचे शिष्य असले पाहिजेत. ते
हे कोणतेही, हे शेवटी गुरुतत्व आहे, हे सद्गुरु तत्व आहे. आणि सद्गुरू हे तत्व असल्यामुळं देहामध्ये त्याला बघणं चुकीचं आहे. आणि हे सगळं जर बघितलं तर हे एनर्जी लेवलला जर बघितलं तर सगळं तत्व एकच, हे निर्गुण निराकार आहे. फक्त आपण काय करतो की आपण प्रत्येकाला हे जोशी महाराज आहेत, हे स्वामी समर्थ आहेत, हे गोंदवलेकर महाराज, आता आपले या ठिकाणी प्रत्येकाची शिष्यमंडळी या ठिकाणी येतात. गोंदवलेकर महाराजांची येतात, स्वामी समर्थांची येतात, पारनेरकरांची येतात, गजानन महाराजांची येतात, अगदी सगळ्यांची शिष्यमंडळी या ठिकाणी येतात. आणि सगळ्यांना महाराजांचे आशीर्वाद म्हणून त्यांची कार्य पूर्ण होत आहे. त्यामुळे हे जे कार्य आहे हे वैश्विक उन्नतीसाठी आणि विश्वाच्या उद्धारासाठी आपण करणारी घटना आहे. त्यामुळे याच्यामध्ये जास्तीत जास्त लोकांचं योगदान व्हावं अशी आमची अपेक्षा आहे. आणि आपल्या या चॅनलच्या माध्यमातून बरेचसे लोक हे ऐकतील आणि आम्हाला कॉन्टॅक्ट करतील. त्यांना सुद्धा आपण या ग्रुपमध्ये सामील करून घेऊया. आणि हा लवकरात लवकर जो उपक्रम आहे, 1 कोटी आवर्तनांचा उपक्रम लवकरात लवकर पूर्ण व्हावा आणि त्याची पूर्णाहुती व्हावी, हा एक आमचा संकल्प आहे. त्यासाठी सद्गुरू कृपाशीर्वादित आहेत. जय जय रघुवीर समर्थ. अध्यात्मावर नवनवीन माहिती मिळवण्यासाठी देव माझा चॅनलला सबस्क्राईब करा. पोस्ट आवडल्यास लाईक करा, शेअर करा. कमेंटमध्ये श्री गुरुदेव दत्त लिहायला विसरू नका.